नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर खरं राजकारण, स्पष्ट आणि सडेतोड विश्लेषण मिळतं. मित्रांनो, सध्या सांगली जिल्ह्यातील राजकारणात एक नाव प्रचंड चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब. जत विधान मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे, आक्रमक वक्तृत्व असलेले आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जाणारे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की पक्षाने पडळकर साहेबांवर कोणत्या मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत, 2029च्या निवडणुकांसाठी ते कशी तयारी करत आहेत, सांगली जिल्ह्याचं राजकारण पुढे कसं असेल आणि विशाल पाटील यांच्याबद्दल पडळकर साहेबांनी केलेलं मोठं विधान काय आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आधी आपण थोडक्यात जाणून घेऊया की आमदार गोपीचंद पडळकर साहेब नक्की कोण आहेत आणि त्यांची राजकीय ओळख काय आहे. गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत. पडळकर साहेबांनी राजकारणात येण्यापूर्वी सामाजिक कामाची मोठी पार्श्वभूमी ठेवली आहे. धनगर आरक्षण, ओबीसी हक्क, शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यांची वक्तृत्व शैली अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट आहे. विरोधकांना थेट उत्तर देण्याची त्यांची हातोटी, म्हणजेच त्यांना सडेतोड नेते असं देखील म्हटलं जातं. 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी जत मतदारसंघातून विजय मिळवला. सांगली जिल्ह्यात भाजपसाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून पडळकर साहेबांकडे पाहिलं जातं. इतर नेते जिथे जायला घाबरतात तिथे पडळकर साहेब थेट जाऊन जनतेशी बोलतात. हेच त्यांचं वेगळेपण आहे. मित्रांनो, 2024मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभा निवडणुकाही पार पडल्या आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपालिका आणि पंचायत समिती अशा निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुकांचा आढावा घेतल्यानंतर भाजपने एक गोष्ट स्पष्टपणे मान्य केली, जिथे जिथे पराभव झाला तिथे आता जमिनीवरून काम करायचं. पक्षाने हे सांगितलं की आम्ही 2029च्या निवडणुकांची तयारी आजपासूनच सुरू करतो. जनतेच्या समस्या जाणून घेऊ, त्यांच्यापर्यंत पोहोचू, 2029ला निश्चित विजय मिळवू. या दृष्टिकोनातून पक्षाने काही महत्त्वाच्या टप्प्यात काही महत्त्वाचे कार्यक्रम आखले आहेत. प्रशिक्षण वर्ग, कार्यकर्त्यांना संघटनात्मक प्रशिक्षण देणे, SIR अभियान, आंबेडकर जयंती कार्यक्रम, मन की बात, 26 एप्रिल रोजी होणारा मोठा जनसंवाद कार्यक्रम, या सगळ्या कार्यक्रमांची जबाबदारी विभागनिहाय वेगवेगळ्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे आणि इथेच आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं नाव ठळकपणे समोर येतं. मित्रांनो, भाजपने कार्यक्रमासाठी प्रभारी नेमले आहेत. यामध्ये आजी माजी खासदार, आमदार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. सोलापूर पश्चिम पूर्व विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी पक्षाने आमदार गोपीचंद पडळकर साहेबांवर सोपवली आहे. म्हणजेच सांगली जिल्ह्यातील आमदार असूनही त्यांना सोलापूर जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. हे खूपच महत्त्वाचं आहे, कारण यातून स्पष्ट दिसतं की पडळकर साहेबांवर किती विश्वास ठेवतो. सोलापूर विभागाचे प्रभारी म्हणून 2 नावे आहेत. त्यातील पहिलं नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि दुसरं नाव म्हणजे अर्चनाताई पाटील चाकूरकर. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याची जबाबदारी धनंजय महाडिक यांना दिली आहे, तर पुणे शहराची जबाबदारी शेखर इनामदार यांना दिली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या नेत्यांवर जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, पडळकर साहेब स्वतः सांगली जिल्ह्यातील आमदार आहेत आणि त्यांना सोलापूरचीही जबाबदारी देणं हा भाजपच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पक्षाला माहीत आहे की पडळकर साहेब जिथे जातात त्या कार्यक्रमामध्ये जोश येतो,
जनतेशी थेट संवाद होतो आणि पक्षाचा संदेश प्रभावीपणे पोहोचतो. मित्रांनो, आता येतो सर्वात महत्त्वाच्या भागावर. पडळकर साहेबांनी 2029च्या निवडणुकांबाबत केलेले मोठं विधान. पडळकर साहेब म्हणाले, 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही आजपासूनच जनतेच्या दारात जाणार आहोत. ते म्हणाले की जत, ईश्वरपूर, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमंकाळ या सगळ्या तालुक्यांमध्ये मी स्वतः जाणार, लोकांच्या अडचणी समजून घेणार आणि त्यांच्यासाठी ठोस काम करणार. हे ऐकल्यावर एक गोष्ट नक्की सांगता येते, पडळकर साहेब 2029साठी आतापासूनच मैदानात उतरले आहेत. फक्त भाषण नाही, फक्त घोषणा नाही, तर जमिनीवरून काम करण्याची त्यांची खरी तयारी दिसते. आणखी एक महत्त्वाचं विधान. पडळकर साहेब म्हणाले, जत तालुक्यातील भाजप अध्यक्षपद ज्यांच्यामुळे गेलं त्यांचा योग्य हिशोब मी करेन. हे विधान थेट आणि स्पष्ट आहे. पक्षांतर्गत जे काही घडलं त्याबद्दल पडळकर साहेब कोणतीही गोलमाल भाषा वापरत नाहीत. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचं विधान पडळकर साहेबांनी केलं आहे. सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्याबद्दल बोलताना पडळकर साहेब म्हणाले, 2029च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे घरातच बसतील. आम्ही सांगली मतदारसंघ नक्की जिंकू. हे विधान राष्ट्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, कारण सांगली लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे आणि पडळकर साहेब त्याचे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे 2029साठी पक्ष आतापासूनच तयारी करत आहे आणि त्या तयारीचा मुख्य चेहरा म्हणजे पडळकर साहेब. मित्रांनो, आता आपण थोडं विश्लेषण करूया. सांगली जिल्ह्याचं राजकारण 2029 पर्यंत कसं बदलेल, सध्याची स्थिती काय आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा पारंपरिक प्रभाव आहे, पण गेल्या काही वर्षात भाजपने येथे हळूहळू आपलं अस्तित्व मजबूत केलं आहे. जत मतदारसंघ हे भाजपचं मजबूत केंद्र बनलं आहे आणि पडळकर साहेबांमुळे येथे पक्षाला एक ठाम आधार मिळाला आहे. पुढे काय होऊ शकतं? पडळकर साहेब जर सोलापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यामध्ये एकत्र काम करतील तर त्यांचं राजकीय वजन आणखी वाढेल. धनगर समाजाचा मोठा पाठिंबा पडळकर साहेबांना आहे. हे मत एकत्र आल्यास 2029ला भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. तरुण मतदारांमध्ये पडळकर साहेबांचं आकर्षण वाढत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ लाखो लोक बघत आहेत. जर जत तालुक्यात संघटन आणि मजबूत झालं तर आसपासच्या तालुक्यामध्येही भाजपचा प्रभाव वाढू शकतो. विरोधकांसाठी आव्हान काय? काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना पडळकर साहेबांना थांबवणं आव्हानात्मक आहे, कारण ते जनतेशी थेट बोलतात, कोणाला घाबरत नाहीत आणि आपल्या मतदारसंघात सातत्याने उपस्थित असतात. मित्रांनो, राजकारणात फक्त निवडणुकांपर्यंत मर्यादित नाहीत. खरा नेता तो असतो जो निवडणुकीच्या बाहेरही जनतेसाठी काम करत राहतो. पडळकर साहेबांनी या दृष्टिकोनातून अनेक कामं केली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन, धनगर आरक्षणाचा प्रश्न सातत्याने लावून धरणे, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सरकारशी संघर्ष करणे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणे, या सगळ्यामुळे पडळकर साहेबांचं एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे. फक्त राजकीय नेते म्हणून नाही तर सामाजिक नेते म्हणूनही. आणि हे सामाजिक काम 2029च्या निवडणुकांमध्ये त्यांच्यासाठी मोठी ताकद ठरेल. आजच्या व्हिडिओचा सारांश सांगायचा झाला तर भाजपने पडळकर साहेबांवर सोलापूर विभागाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. 2029साठी ते आतापासूनच जनतेच्या दारात जाण्याची तयारी करत आहेत. जत, आटपाडी, कवठेमंकाळ आणि तालुक्यामध्ये थेट उतरणार आहेत. विशाल पाटलांना 2029ला घरात बसवण्याची तयारी चालू केली आहे. सांगली जिल्ह्याचं राजकारण 2029मध्ये मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. एकूणच गोपीचंद पडळकर साहेब हे फक्त एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिले नाहीत. ते आता सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे एक प्रभावी आणि महत्त्वाचे नेते म्हणून उदयास येत आहेत. आता तुम्हाला काय वाटतंय? पडळकर साहेब 2029ला सांगलीत भाजपची सत्ता आणू शकतील का? विशाल पाटलांना ते खरंच घरात बसवतील का? सांगली जिल्ह्याचं राजकारण कसं बदलेल? हे सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
मित्रांनो, असेच सडेतोड आणि खरे राजकीय विश्लेषण मिळवायचे असेल तर आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवाराला नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या आणि सडेतोड विश्लेषणासह. जय महाराष्ट्र मित्रांनो.